शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी सूर्यकांत नेहमीप्रमाणे आपल्या कृषी डॉक्टरच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ खास करून तूर पिकावरती असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तूर पिकामध्ये कुठल्या टॉप 5 तणनाशकांचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला तूर पिकातील तण व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला माहिती आवडली, तर हा व्हिडिओ तुमच्या इतर तूर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. पुढे जाण्याअगोदर नेहमीप्रमाणे सूचना. तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्याकडे कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचे शेड्यूल आहेत. पीडीएफ स्वरूपामध्ये ते तुम्हाला खरेदी केल्यानंतर तुमच्या WhatsApp नंबरवरती पाठवण्यात येतात. जे शेतकरी हे शेड्यूल खरेदी करतात, त्यांना त्या पिकाची लागवड ते काढणी सर्व माहिती मिळते आणि पीक निघेपर्यंत WhatsAppवरती माझा ऑनलाईन सल्ला देखील मिळतो. त्यामुळे लगेच शेड्यूल खरेदी करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या शेड्यूलच्या सर्व लिंक मी तुम्हाला दिलेल्या आहेत. तरी देखील काही शंका असेल तर स्क्रीनवर दिलेल्या WhatsApp नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. सूचना समाप्त. पटकन आपल्या मुख्य विषयावरती येऊया. तूर पिकामधील तण व्यवस्थापन. बघा, तूर पिकामध्ये सुरुवातीचे 30 ते 45 दिवस हे तण नियंत्रण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. सुरुवातीच्या काळात तूर पिकाची वाढ अतिशय हळू असते. त्यामुळे या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास मुख्य पिकाचे अन्नद्रव्य, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी मोठे नुकसान होते. योग्य वेळी तणनाशकाचा वापर केल्यास उत्पादनामध्ये होणारी घट आपल्याला त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. तूर पिकामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारे तण व्यवस्थापन केलं जातं. उगवणीपूर्वी आणि उगवणी पश्चात. म्हणजे काय? बी पेरणीनंतर लगेच 48 तासाच्या आत बी आणि तण उगवून येण्याच्या अगोदर. आणि उगवणी पश्चात म्हणजे काय? उभ्या पिकामध्ये ज्यावेळेस पीक आणि तण दोन्ही उगवलेलं असतं. ठीक आहे? आता आपण एक-एक करून बघूया. सुरुवातीला उगवणीपूर्वी. बघा, ही फवारणी तूर पेरणीनंतर लगेच 24 ते 48 तासांच्या आतमध्ये आपल्याला करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस पीक आणि तण अजून उगवलेलं नसतं. या ठिकाणी तुम्ही बघा, पेंडामेथ्लिन घटक असलेलं तणनाशक वापरू शकता. हे एक प्री इमर्जन्स तणनाशक आहे. वापर तुम्हाला 1 लिटर प्रति एकर असा याचा करायचा आहे. अ, बघा, तुम्ही जर पेंडामेथ्लिन 30% EC जर वापरलं तर मित्रांनो जवळपास 1 लिटर प्रति एकर याची मात्रा आहे. पेंडामेथ्लिन 38.7% CS जर तुम्ही वापरलं तर जवळपास 700 मिली प्रति एकर अशी वापराची मात्रा आहे. ठीक आहे? आणि दोन्ही तणनाशक तुम्हाला उगवल्यानंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आतमध्येच वापरायचे आहे. दोन्हीपैकी एक, दोन्ही पण नाही. दोन्हीपैकी कुठलंही एक वापरायचं आहे. खाली जमिनीमध्ये जमीन ओली असते, म्हणजे जमिनीमध्ये थोडीशी वापसा कंडिशन असताना उलटी फवारणी करत या. फवारणी केलेलं क्षेत्र पायाने तुडवलं जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे? हे झालं उगवणीपूर्वी. ठीक आहे? स्टॉम्प. याला आपण काय म्हणतो? पेंडामेथ्लिन 30% EC. आता उगवणी पश्चात समजा पीक उगवून आलेलं आहे आणि त्या ठिकाणी तण देखील आहे. त्यावेळेस काय करायचं आहे? ही फवारणी तूर पेरणीनंतर साधारण 15 ते 22 दिवसांनी केली जाते, जेव्हा तुमच्या पिकामध्ये तण हे 2 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये असतं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तण आणि पिकाची अवस्था. पीक 15 ते 22 दिवसाचं असावं आणि तण 2 ते 4 पानावरती असावं. बऱ्याच शेतामध्ये खूप मोठं तण असतं, त्यावेळेस तुम्ही तणनाशक फवारणी करता. त्यावेळेस तुम्हाला फायदा होणार नाही. ठीक आहे. पोस्ट इमर्जन्समध्ये मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय देणार आहे. बघा, या ठिकाणी पर्यायामध्ये पर्स्यूट आहे, टर्गा सुपर आहे, एजिल आहे किंवा शाखेद आहे. यापैकी तुम्ही कुठलंही एक तणनाशक वापरू शकता. मित्रांनो, वापराची मात्रा या ठिकाणी दिलेला आहे. वापरानंतर कुठल्या तणांचा कंट्रोल होणार आहे हे देखील दिलेलं आहे. स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यापैकी कुठलंही एक तणनाशक तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे? प्रत्येक सांगत बसत नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा स्पष्ट वाचा. व्हिडिओ थांबवून तुम्हाला स्पष्ट कळून जाईल. तर हे त्यांचे फोटो आहेत. एजिल आहे, शाखेद आहे, पर्स्यूट आहे, टर्गा सुपर आहे. यापैकी कुठलंही एक तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ छोटा होता. जास्त काही मोठं रॉकेट सायन्स नव्हतं. तूर पिकातील तण व्यवस्थापनाबद्दल आपण पाहिलं. याच्याबद्दल काही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर मला बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्या कमेंटला मी उत्तर देईल. समजा कमेंटला रिप्लाय देणं झालं नाही, तर स्क्रीनवरती मी सुरुवातीला नंबर दिला होता, त्याच्यावरती WhatsApp मेसेज करा. 100% प्रत्येक WhatsApp मेसेजला मी उत्तर देत असतो. आणि नक्कीच आपल्याकडे तूर पिकाचं शेड्यूल सध्या नाहीये, परंतु बाकीचे शेड्यूल आहेत ते नक्की एकदा घेऊन ट्राय करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.